नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 8 डिसेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, भारत कोणत्या देशात भारतीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठा औषध निर्माण कारखाना उभारणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया। भारत भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून रशियामध्ये मोठा औषध निर्माण कारखाना उभारणार आहे। दोन्ही देश म्हणजेच भारत आणि रशिया खत सुरक्षा वाढवण्यासाठी संयुक्तपणे युरिया उत्पादन करणार आहेत। ही भागीदारी मेक इन इंडिया कार्यक्रम आणि सह उत्पादन मॉडेलशी सुसंगत आहे। भारत आणि रशियन युरोपियन इकॉनॉमिक युनियनसोबत मुक्त व्यापार करार करण्याच्या दिशेने काम करत आहे। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना। एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या फिफा पीस पुरस्काराचे पहिले विजेते कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डोनाल्ड ट्रम्प। डोनाल्ड ट्रम्प हे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या फिफा पीस प्राइजचे विजेते ठरले आहेत, आणि ते सुद्धा पहिले। हा पुरस्कार 2026च्या विश्वचषक ड्रॉवेळी वॉशिंग्टन येथे सादर करण्यात आला। फिफाने नोव्हेंबर 2025मध्ये हा पीस प्राइज सुरू केला होता, आणि हा पुरस्कार जागतिक शांततेसाठी अपवादात्मक योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणार असल्याचे असेही सांगितले होते। प्रश्न दुसरा आहे, जगातील सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये कोणत्या नेत्याची झाली आहे? तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नितीश कुमार यांची। नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आतापर्यंत 10 वेळा शपथ घेतली आहे, आणि हे जागतिक स्तरावर मान्य केलेले रेकॉर्ड आहे। त्यांचा पहिला कार्यकाळ 2000 साली झाला, परंतु बहुमत नसल्यामुळे तो फक्त 7 दिवसच टिकला। 2024-25 मध्ये बिहारच्या राजकारणात मोठे बदल झाले, आणि त्यांनी NDA आणि महागठबंधन यांच्यात अनेकदा बाजू बदलली। वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या या कामगिरीची अधिकृत नोंद करण्यात येणार आहे। प्रश्न तिसरा आहे, ICH समितीचे 20वे सत्र कुठे आयोजित केले जाणार आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली येथे। ICH समितीचे 20वे सत्र 8 ते 13 डिसेंबर दरम्यान नवी दिल्लीत आयोजित केले जाणार आहे। भारताने युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दिवाळीचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। लाल किल्ला, जो युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळ आहे, हा या बैठकीचे ठिकाण म्हणून निवडण्यात आले आहे। सध्या भारताचे 15 घटक युनेस्कोच्या ICH प्रतिनिधी यादीत समाविष्ट आहेत। प्रश्न चौथा, भारत कोणत्या आण्विक पाणबुडीचा समावेश नौदलात करण्याच्या तयारीत आहे? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच INS अरिधमन। INS अरिधमन ही भारतात स्वदेशी तंत्रज्ञानातून विकसित झालेली तिसरी अण्वस्त्र सुसज्ज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे। INS अरिघाट याला ऑगस्ट 2025 मध्ये स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडमध्ये सामील करण्यात आले। या पाणबुडी वर्गाची रचना लांब पल्ल्याच्या K4 अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्र वाहून नेण्यासाठी करण्यात आली आहे। राष्ट्रीय प्रतिरोधक सामर्थ्य मजबूत करण्यासाठी भारताची चौथी SSBN पाणबुडी सध्या निर्माण प्रक्रियेत आहे। पाचवा प्रश्न आहे, शाहरुख खान आणि काजोल यांनी DDLJचे कांस्य शिल्प कुठे अनावरण केले? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लेस्टर स्क्वेअर, लंडन येथे। शाहरुख खान आणि काजोल यांनी लंडनमधील लेस्टर स्क्वेअर येथे DDLJचे कांस्य शिल्प अनावरण केले, ज्याचा समावेश सीन्स इन दी स्क्वेअर या चित्रपट आधारित मार्गिकेमध्ये करण्यात आला आहे। हा उपक्रम 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या क्लासिक दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेच्या 30 वर्षाच्या उत्सवाचे प्रतीक आहे, ज्यात राज आणि सिमरनची पहिली भेट लंडनमध्ये दाखवली आहे। सहावा प्रश्न, हरिमाऊ शक्ती 2025 हा संयुक्त सैन्य सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केला जात आहे? सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत आणि मलेशिया।
भारत आणि मलेशिया यांनी हरिमाऊ शक्ती 2025 या 5व्या संयुक्त सैन्य सरावाला सुरुवात केली असून हा सराव 5 ते 18 डिसेंबर दरम्यान राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेत भारतीय डोगरा रेजिमेंट आणि मलेशियाच्या 25व्या रॉयल मलेशियन आर्मीचे दल सहभागी असून दहशतवादाविरोधी कारवाया, कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन्स, हेलिबोर्न ऑपरेशन्स आणि जखमी जवानांचे स्थलांतर यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. या संयुक्त सरावाचा उद्देश परस्पर कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि संरक्षण सहकार्य अधिक सुदृढ करणे हा आहे. पुढला प्रश्न आहे, भारताने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत कुठे पूर्णपणे कार्यान्वित फील्ड हॉस्पिटलची स्थापना केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महियंगनाया येथे. भारताने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेतील महियंगनाया येथे पूर्णपणे कार्यान्वित फील्ड हॉस्पिटलची स्थापना केली आहे, जे चक्रीवादळ दितवाहच्या मदत कार्यात जखमींना उपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय सहाय्य प्रदान करेल. भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानांद्वारे बेली ब्रिजचे घटक पोहोचविण्यात आले असून अभियंते आणि वैद्यकीय तज्ज्ञांसह 25 सदस्यीय पथक रस्ते संपर्क पुनर्संचयित करण्यासाठी कार्यरत आहे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि बचाव कार्य सुरू असल्याने हा मिशन जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची मदत पुरवत आहे. प्रश्न 8वा, कोणत्या 2 संस्थांनी तांबे आणि महत्त्वपूर्ण खनिज प्रकल्पांच्या संयुक्त अन्वेषणासाठी सामंजस्य करार म्हणजेच MOU केला आहे? तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, HCL आणि NTPC मायनिंग लिमिटेड. हिंदुस्तान कॉपर लिमिटेड आणि NTPC मायनिंग लिमिटेड यांनी तांबे आणि महत्त्वपूर्ण खनिज प्रकल्पांच्या संयुक्त अन्वेषणासाठी सामंजस्य करार केला आहे, ज्यामुळे भारताच्या संसाधन व ऊर्जा सुरक्षेला बळकटी मिळेल. या भागीदारीमध्ये भविष्यातील तंत्रज्ञानाच्या गरजांसाठी खनन व प्रक्रिया क्षेत्रात संयुक्त गुंतवणूक समाविष्ट आहे. हा सामंजस्य करार 2 डिसेंबर रोजी कोलकाता येथे दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आला. प्रश्न 9वा, US कॉन्स्युलेट रोडचे नामांतर करून तेलंगणा सरकार कोणते नवीन नाव देणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डोनाल्ड ट्रम्प ॲव्हेन्यू. तेलंगणा सरकार अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प ॲव्हेन्यू असे करण्याची घोषणा आखत आहे. गुगलच्या आगामी हैदराबाद कॅम्पसजवळ गुगल स्ट्रीट स्थापन करण्यात येणार आहे. तसेच RRR प्रकल्पातील नवीन रॅडियल रस्त्यास उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाचे नामकरण केले जाणार आहे. टोपोग्राफिकल रिब्रँडिंगचा भाग म्हणून विप्रो जंक्शन आणि मायक्रोसॉफ्ट रोड विकसित करण्याची योजना आखली जात आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, माजी सैनिकांचा गौरव करण्यासाठी सैनिक तुझे सलाम हा नवीन कार्यक्रम कुठे लॉन्च करण्यात आला? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम म्हणजेच पर्याय क्रमांक बी. सैनिक तुझे सलाम या उपक्रमात 90 वर्षावरील माजी सैनिकांसह शहीदांच्या पत्नी आणि वीर मातांचा गौरव केला जाणार आहे. आसाम राज्यात सुमारे 41,968 माजी सैनिक आणि 10,361 वीर शहीदांच्या पत्नी आहेत. जिल्हा प्रशासन आणि सैनिक कल्याण कार्यालय दरवर्षी घरभेट कार्यक्रम राबवतील. माजी सैनिक कल्याणासाठी आसाम राज्याला सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय प्रशस्तीपत्र देण्यात आले. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, जो आहे टाटा स्टील UISLचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD ऋतुराज सिन्हा यांचे निधन कोणत्या वयात झाले? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.